नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंपनी कायदा बीकॉम फर्स्ट सेमिस्टर हा विषय आहे कंपनी कायदा। या अंतर्गत आपण पाहणार आहोत कंपनीचे अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि वैशिष्ट्ये। मी डॉक्टर DH पुट्टेवार। तर चला आपण सुरुवात करूया। कंपनी म्हणजे काय आणि कंपनी स्थापन करण्याची आवश्यकता का भासली? औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन आणि व्यापार व्यवसायात अनेक मूलभूत बदल घडून आले। या बदलाचा परिणाम म्हणून उत्पादन आणि व्यापार व्यवसायाचे प्रमाण विस्तारले। मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि व्यापार सुरू झाला। यासाठी मोठ्या भांडवलाची गरज भासू लागली। त्यामुळे ज्या संघटना प्रकारात मोठ्या प्रमाणावरील भांडवल गुंतवणूक शक्य आहे, अशा संघटना प्रकाराची स्थापना करण्याची आवश्यकता वाटू लागली। यातूनच कंपनी अथवा प्रमंडळ या व्यवसाय संघटना प्रकाराचा उगम झाला। कंपनीच्या नियंत्रणासाठी कंपनी कायद्याचा वापर करण्याचे ठरले। भारतात कंपनी कायद्याचा वास्तविक इतिहास 1913 पासून सुरू झाला। या वर्षी कंपनी कायदा पारित करण्यात आला। कोणतं वर्ष ते? 1913। या कायद्यात आवश्यकतेनुसार वेळोवेळी संशोधने करण्यात आली। स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही कंपन्या या कायद्याचा दुरुपयोग करताना आढळल्या, तसेच त्यांच्या व्यवस्थापनातही दोष आढळून आले। या दोषांचे निराकरण करण्यासाठी भारत सरकारने 1950 मध्ये श्री CH भाभा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली। या समितीने केलेल्या शिफारशी लक्षात घेऊन कंपनी कायदा 1956 पारित करण्यात आला। या कायद्याच्या कारवाईमुळे कंपनीच्या संघटनेत क्रांतिकारक बदल घडून आले। परंतु मागील 56-57 वर्षातील बदलत्या आर्थिक व्यावसायिक परिस्थितीच्या अनुरूप भारतात 2013 नवीन कंपनी कायदा तयार करण्यात आला असून तो 29 ऑगस्ट 2013 रोजी लागू करण्यात आला। लक्षात ठेवा, कोणत्या दिवशी? 29 ऑगस्ट 2013 या रोजी तो लागू करण्यात आला। काय? नवीन कंपनी कायदा 2013 29 ऑगस्ट 2013 रोजी लागू करण्यात आला। आता आपण पाहूया कंपनीची व्याख्या। भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार अगदी कंपनीची सुटसुटीत आणि व्यवस्थित व्याख्या दिलेली आहे। काय म्हणतात ते? कंपनी कायदा 1956 लागू होण्यापूर्वीच अस्तित्वात असलेले किंवा कायद्याखाली निर्माण केलेली आणि नोंदणी झालेली कंपनी म्हणजे कंपनी होय। अगदी सोप्या पद्धतीने व्याख्या केलेली आहे। प्रोफेसर HL हॅनिंज यांची व्याख्या पाहूया आपण। सामान्य मुद्रा असलेल्या, स्वतंत्र अस्तित्व असलेल्या व अस्तित्वाचे सातत्य असलेल्या आणि कायद्याने निर्माण केलेल्या व नोंदणी झालेल्या संघटनेला किंवा कृत्रिम व्यक्तीला कंपनी अशी म्हणतात। तर न्यायमूर्ती जेम्स यांच्या मते कंपनी म्हणजे अशा व्यक्तीची एक संघटना की जे सामान्य उद्देशाच्या पूर्तीसाठी एकत्र आलेली असतात। आता आपण कंपनीची वैशिष्ट्ये पाहूया। एकूण 10 वैशिष्ट्य आहे। त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे कायद्याने निर्मित कृत्रिम व्यक्ती। कंपनीची निर्मिती व नोंदणी कंपनी कायद्याप्रमाणे होत असून कंपनीला कृत्रिम व्यक्ती असे संबोधतात। कारण की काय? कायद्याप्रमाणे कंपनीची नोंदणी आणि निर्मिती होत असते। कंपनी स्वतःच्या नावाने संपत्ती धारण करू शकते, दुसऱ्या पक्षाची करार करू शकतो। कंपनी दुसऱ्या पक्षावर किंवा दुसरा पक्ष कंपनीवर न्यायालयीन कारवाई करू शकते। एखाद्याने कंपनीचे प्रविलय देखील कायद्याने होऊ शकते। दुसरं वैशिष्ट्य आहे ऐच्छिक संघटना। कंपनी ही एक ऐच्छिक संघटना आहे। कोणतीही व्यक्ती या कंपनीचे भाग खरेदी करू शकते, केव्हाही आपले भाग विकू शकते। तसेच कंपनीपासून केव्हाही ती व्यक्ती मुक्त होऊ शकते। कंपनीचे भाग खरेदी केलेच पाहिजे असे बंधन कोणावरही नसतं। तर तिसरं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व। कंपनीचे एक भाग महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व होय। भारतीय कंपनी कायद्यानुसार कंपनीची नोंदणी करावी लागत असल्याने कंपनीला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते। तर चौथं वैशिष्ट्य आहे सार्वमुद्रा। कंपनीच्या सामूहिक अस्तित्वाचे प्रतीक म्हणजे कंपनीची सार्वमुद्रा होय। कंपनी सार्वमुद्रेशिवाय कोणतेच कार्य करू शकत नाही। स्वाक्षरीऐवजी सार्वमुद्रेचा वापर करता येतो।
कंपनीच्या वतीने ती प्रत्येक कागदावर लावण्यात येते, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये सिम्बॉल असे म्हणतात किंवा स्टॅम्प. त्यानंतरचं 5वं वैशिष्ट्य आहे कायम अस्तित्व. कंपनीची निर्मिती कायद्याने होत असल्यामुळे ते कायमस्वरूपी असते. एखाद्या भागधारकाचा मृत्यू झाला, एखाद्या भागधारकाला आजारपण आलं, एखाद्या भागधारकाची दिवाळखोरी झाली किंवा त्याने अंशाचे हस्तांतरण केले तरी असा कोणताही परिणाम कंपनीच्या अस्तित्वावर होत नाही. 6वी वैशिष्ट्य आहे मर्यादित देयता. संयुक्त स्कंध कंपनीच्या भागधारकांची देयता जबाबदारी ही मर्यादित असते. देयता म्हणजे जबाबदारी. त्यांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्या इतकीच असते. त्यांची वैयक्तिक संपत्ती कंपनीच्या कर्जफेडीस जबाबदार नसते. त्यानंतरचं 7वं वैशिष्ट्य आहे लोकशाही स्वामित्व. कंपनीचे भागधारक किंवा सभासद हेच कंपनीचे मालक असतात. हे सभासद देशाच्या विविध भागात विखुरलेले असतात आणि समाजाच्या वेगवेगळ्या घटकातून आलेले असतात. त्यामुळे कंपनीची मालकी ही लोकशाहीच्या तत्वावर आधारित असते. 8वं वैशिष्ट्य आहे नफ्याचे वाटप. कंपनीचा उद्देश नफा कमविणे हा असतो. कंपनीला झालेल्या लाभाचे विभाजन भागधारकात अगोदरच ठरलेल्या दराप्रमाणे केले जाते. 9वं वैशिष्ट्य आहे भागांची हस्तांतरणीयता. सामान्यतः कंपनीचे भाग हस्तांतरणीय असतात. त्यामुळे कंपनीच्या सभासदांना आपल्या जवळील भाग पाहिजे त्यावेळी दुसऱ्याला विकता येतात, तसेच दुसऱ्याजवळील भाग खरेदी करता येतात. त्यामुळे सभासदांना त्यांच्या गुंतवणुकीच्या तरलतेचा लाभ प्राप्त करता येतो. त्यानंतरचं 10वं वैशिष्ट्य आहे सभासदत्व आणि व्यवस्थापन यात फारकत. म्हणजे काय, सभासदत्व आणि व्यवस्थापन याच्यामध्ये काय फरक आहे ते यामध्ये सांगितलेलं आहे आणि हे मेन वैशिष्ट्य आहे. भागधारक हा कंपनीचा मालक असला तरी तो कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये त्याला हस्तक्षेप करता येत नाही. कंपनीचे सभासदत्व आणि व्यवस्थापन यांच्यात वेगळेपणा निर्माण झालेला असतो. भागधारकांची संख्या जास्त असल्यामुळे ते प्रत्यक्षरित्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होऊ शकत नाही. त्यासाठी ते आपले प्रतिनिधी निवडून देतात. निवडलेले हे प्रतिनिधी संचालक मंडळाच्या माध्यमाने कंपनीच्या व्यवस्थापनाची सूत्रे हाती घेतात. म्हणूनच कंपनीत मालकी आणि व्यवस्थापन या क्रिया वेगळ्या दिसून येतात. तर मित्रांनो, आज आपण कंपनी म्हणजे काय आणि कंपनीची वैशिष्ट्ये हे बघितलेलं आहे. जर तुम्हाला समजलं असेल तसं कळवा किंवा नसेल समजलं तरी कळवा. तर इथे आपण थांबूया. धन्यवाद.